तर आज आपण इथं इनेक्स जे सॉफ्टवेअर आहे सिमन्स युनिग्राफिक्स जे सॉफ्टवेअर आहे आपण काय करणार आहे बेसिक बघणार आहे. तर बघा इथं सर्च करायचं एनएक्स सर्च केल्यानंतर 12.0 ओपन करायचं. ओपन व्हायला थोडा वेळ लागतो कारण की ते थोडं लोड घेतो. बघा इथं सगळ्यात पहिल्यांदा एनएक्स ओपन केल्यानंतर मग काय याशी कमांड येते किंवा विंडो येते. त्या विंडो मध्ये बघा इथं फाईलवरती क्लिक करायचं. फाईलवरती क्लिक केल्यानंतर मग इथं बघा खूप सारे ऑप्शन आहेत. त्याच्यावरती न्यू वरती क्लिक करायचं. न्यू वरती क्लिक केल्यानंतर ना बघा इथं खूप सारे मॉड्यूल्स असते कारण की एनएक्स हे हायर एंड सॉफ्टवेअर आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे मॉड्यूल्स आहे. जसं मॅन्युफॅक्चरिंग मॉड्यूल, ड्रॉइंगचं मॉड्यूल आहे, सिम्युलेशन, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगची पण प्रोग्रामिंग करता येते. त्याच्यानंतर ना हे शिप जनरल अरेंजमेंट म्हणजे ऍप्लिकेशन नुसार आपण मॉड्यूल सिलेक्ट करायचं. मल्टी ॲक्सेस डिपॉझिशन, इन्स्पेक्शन साठी पण म्हणजे सीएमएम ची प्रोग्रामिंग पण याच्यात करू शकतो. ही सीएनसी प्रोग्रामिंग पण याच्यात केली जाते. नंतर ना इथं ॲनालिसिस बेस सिम्युलेशन वगैरे ॲनालिसिसची मॉड्यूल आहे. म्हणजे जे आपण म्हणतो सीएई एनएक्स सॉफ्टवेअर याच्यामध्ये कॅड कॅम आणि सीएई तिन्ही पण केलं जातं. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगची प्रोग्रामिंग जनरेट केली जाते, डिझाईन केलं जातं, त्यासोबत ॲनालिसिस पण केलं जातं. तर आपण मॉडेलवरती क्लिक करायचं कारण की मॉड्यूलमध्ये आपण मॉडेलिंग करतो म्हणजे डिझाईन करतो. तर इथं बघा मॉडेलमध्ये खूप सारे इथं हे तर मॉडेल, असेंब्ली, स्टुडिओ, सेफ, शीट मेटल, ब्लँक वगैरे, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, लॉजिकल. तर आपण पहिले मॉडेल सिलेक्ट करायचं आणि इथं युनिट सिलेक्ट करताना मिलीमीटर सिलेक्ट करायचं. आता बघा इथं खाली फाईल नेम मध्ये बघा इथं .prt काही सफिक्स आहे ते काढायचं नाही, फक्त इथून एवढंच चेंज करायचं. सपोज तुम्हाला त्या फाईलला नाव द्यायचं तुम्हाला जे काही नाव द्यायचं असेल ते. त्याच्यानंतर इथं फोल्डर सिलेक्ट करा. तर इथं काय की तुम्हाला ज्या फोल्डर मध्ये सेव्ह करायचं, आता मी डेस्कटॉप वरती एखादा फोल्डर सिलेक्ट करतो. सपोज डेस्कटॉप वरती तुम्ही एक फोल्डर सिलेक्ट करायचं. केल्यानंतर ना बघा बेसिक फाईलचं नाव, त्याच्यानंतर ना इथं ओके वरती क्लिक करायचं. ओके वरती क्लिक केल्यानंतर ना फाईल ऑलरेडी एक्झिस्ट. ओके इथं नाव चेंज करावं लागेल कारण तिथं ऑलरेडी त्या बेसिक नावाची फाईल सेव्ह. सपोज इनेक्स ठीक आहे. आता ओपन केल्यानंतर ना बघा इथं ह्या जो मेनू बार इथं वरती नंतर हा टूल बार आहे बघा. टूल बार मध्ये इथं फाईल, ॲनालिसिस, ॲप्लिकेशन, कर्व, टूल्स. तर आपण होम वरती क्लिक करायचं. होम वरती क्लिक केल्यानंतर ना बघा इथं आपल्याला होम वरती हे जे ऑप्शन दिसतात त्याच्यामध्ये स्केच आहे, स्केचर मधले कमांड्स आहे, त्याच्यानंतर प्लेन आहे. आता सगळ्यात पहिले बघा इथं बॅकग्राऊंड बाय डिफॉल्ट असं सेट राहतो, तर मी इथं व्हाईट करून घेतो जेणेकरून क्लिअरली व्हिजिबल होईल. तर इथं व्हाईट बॅकग्राऊंड सिलेक्ट केला बघा. तर व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये सिलेक्ट केल्यानंतर याच्यामध्ये बघा इथं वर्क कोऑर्डिनेट सिस्टम ही मेन कोऑर्डिनेट सिस्टम आहे आणि ही वर्क कोऑर्डिनेट सिस्टम ही मेन कोऑर्डिनेट सिस्टम ही सॉफ्टवेअरची आणि इथं आपण याच्यावरती आपण इथं वर्क करणार आहे या कोऑर्डिनेट सिस्टम पासून. त्याच्यामध्ये बघा इथं कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये एक्स वाय झेड 3 ऍक्सिस आहे आणि त्यांचे करस्पॉन्डिंग 3 प्लेन. त्याच्यानंतर ना आपण इथं एक्स्ट्रा ऍक्सिस म्हणजे एक्स्ट्रा प्लेन डॅटम प्लेन पण घेऊ शकतो. जसं आपण ऑक्झिलरी व्ह्यू जर दाखवायचं असेल तर ऑक्झिलरी व्ह्यू मध्ये काय करतो आपण तर एक्स्ट्रा एक डॅटम प्लेन सिलेक्ट करतो. तर इथं डॅटम प्लेन पण घेता येतो, डॅटम UCS पण घेता येतो. नंतर ना नेक्स्ट बघा इथे जे पार्ट नेव्हिगेटर जे याच्यामध्ये बघा इथं हा डॅटम आहे बघा. त्याच्यानंतर इथं काय होतं मॉडेल ट्री जनरेट होतं. म्हणजे मॉडेलमध्ये तुम्ही कोणत्या 1 by 1 कुठल्या कमांड्स यूज केल्या ते बाय डिफॉल्ट येत राहतं. त्याच्यानंतर ना इथं सगळ्यात पहिले बघा आता मी तुम्हाला थोडंसं बेसिक सांगतो. तर माऊस बघा आता मी थोडं स्केच काढून दाखवतो तुम्हाला, ते जास्त कळणार नाही जेणेकरून स्क्रीनवरती काय चेंज होतं ते विजिबल झाली पाहिजे म्हणून मी तर सध्या एक स्क्वेअर काढून त्याला 3D मध्ये कन्वर्ट करून घेतो. त्याला 50 by 50 करू आपण 50. त्याच्यानंतर मग डबल क्लिक करून डायमेन्शन मॉडिफाय होते आणि याला काय करायचं आता सेंट्रलाइज करून घेऊ कन्स्ट्रेंट यूज करून. आता मी काय केलं हे स्केचर मध्ये जाऊन एक स्केच काढलं आणि हे स्केच फिनिश केलं. फिनिश केल्यानंतर ना बघा ग्रीन कलर मध्ये आलं, ग्रीन कलर मधून कन्वर्ट झालं आणि ब्ल्यू कलर मध्ये आलं. आता ही एक्सक्लूड कमांड आहे, बोथ साइड करतो इथं -25 आणि या साईडला पण 25. ओके हा मी काय केलं बॉक्स तयार केला बरोबर. तर या बॉक्स मध्ये मिनिट
पहिला मी डिलीट केलाय कारण की तो त्याच्या खाली आलेला. ठीक आहे, तर मी काय केलं, इथं हा एक स्क्वेअर काढला, त्याला इथं 0, एकाच्या बाजूला 50. ते 50 म्हणजे 50 बाय 50 एक रेक्टँग्युलर बॉक्स क्रिएट केला. आता बघा, तर इथं बघा मी काय केलं, तुम्हाला जसं सांगितलं होतं इथं मॉडेल ट्री क्रिएट होत असतं मॉडेल हिस्ट्रीमध्ये. बघा हा पहिले हा UCS, त्याच्यानंतर मी स्केच काढले, स्केच काढल्यानंतर मी काय केलं, एक्सक्लूड कमांड यूज केली. त्याच्यानंतर जर काही यूज केलं तर ते काय आहे, इथं ऑटोमॅटिक त्याची मॉडेल हिस्ट्रीमध्ये ते जनरेट होत राहणार. त्याच्यानंतर हे असंच वाढत जातं, म्हणजे जसं जसं तुम्ही एका ऑब्जेक्टमध्ये मल्टिपल ऑपरेशन परफॉर्म करत जाणार आहे त्यावेळेस ते ऑटोमॅटिक इथं मॉडेल ट्री क्रिएट होत जाणार. त्याच्यानंतर बघा आता हे काय, हा बॉक्स तयार झाला. बॉक्स तयार झाल्यानंतर मग याला झूम, म्हणजे तुम्ही जर ते आपलं सेंटरचं जे बटन आहे स्क्रोल बटन, ते जर स्क्रोल केलं तर हा काय, तुम्ही जसं रोटेट करशाल तसं ते झूम इन झूम आउट होईल. त्याच्यानंतर ते स्क्रोल बटन जर प्रेस करून असं फिरवलं माऊस तर ते काय होणार आहे, इथं फिरणार आहे. आता कधी कधी बघा हे असं फिरलं माझ्याकडनं, आता हे परत मला काय करायचं, सरळ करायचं. तर इथं बघा हे ऑप्शन आहे ट्रायमेट्रिक वरती क्लिक करायचं. ट्रायमेट्रिकची इथं एक छोटासा एरो आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. बघा इथं आपण व्ह्यू बघू शकतो. तुम्हाला जर वाटलं मला फ्रंट व्ह्यू बघायचं, फ्रंट व्ह्यू. त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं लेफ्ट हँड साईड व्ह्यू, लेफ्ट हँड साईड व्ह्यू. तुम्हाला वाटलं आता मला आयसोमेट्रिक व्ह्यू बघायचं, बघा तो पहिला आपला जो होता तो. ठीक आहे, त्याच्यानंतर ना बघा इथं हे फिट ऑप्शन, म्हणजे कधी कधी काय होतं, जास्त झूम इन झालं बरोबर, फिट करायचं आपल्याला, ते ऑटोमॅटिक काय होतं, याच्यावरती क्लिक केलं की ते फिट होऊन जातं. किंवा अशा पोझिशनला झूम झालेलं ह्याच पोझिशनला ते काय होणार, फिट होणार. त्याच्यानंतर परत त्याच्यावरती क्लिक केलं की ते त्याच्या पहिल्या बिफोर जी होम पोझिशन असते त्याला येणार. त्याच्यानंतर बघा इथं साईडला हे दिलेलं आहे, तर शेडेड विथ एजेस ह्या एरोवरती जर क्लिक केलं तर तुम्ही बघा तिथं आपल्याला ते शेडेड रिजन पण दिसतोय आणि त्याचे एजेस पण दिसतात. जर एजेस गायब करायचे असेल फक्त शेडेड पाहिजे तर बघा आता एजेस गायब झाले, फक्त शेडेड राहिले. त्याच्यानंतर बघा आता इथं वायर फ्रेम बरोबर. आता वायर फ्रेम मध्ये काय आहे की वायर फ्रेम मध्ये जनरली फक्त आपल्याला त्याच्या एजेस दिसतात, त्याचं शेडेड रिजन दिसत नाही. नंतर वायर फ्रेम विथ डीम एजेस आणि वायर फ्रेम विथ हिडन एजेस. आता बघा इथं हिडन एजेसच्या बॅक साईडचे एजेस आहे, आपण जसं जे दिसत नाही ते डॉटेड ड्रॉ करतो तसं इथं दिसत नाही, ते दिसणारच नाही, म्हणजे जे बॅक साईडला आहे ते नाही दिसणार. नंतर हे स्टॅटिक वायर फ्रेम, बघा स्टॅटिक वायर फ्रेम मध्ये पण बॅक साईडचे एजेस पण दिसतात. त्याच्यानंतर हे स्टुडिओ, आता हे अनालिसिसचं आहे, तर जनरली याचं काही म्हणजे नाही का आपण यूज करत नाही, थोडं वेळ घेतं. आता हे असं व्ह्यू दिसतं. ठीक आहे, नंतर नाही तर आपण जे नॉर्मल व्ह्यू आहे आपलं तेच बघायचं. नंतर नेक्स्ट बघा, आता हे तुम्हाला मी सांगितलं स्क्रोल बटनचं यूज. स्क्रोल बटन जर आपण फिरवलं तर काय होणार, झूम इन झूम आउट होणार आहे. त्याच्यानंतर फिट जर करायचं असेल तर इथं फिटवरती क्लिक करायचं. जर व्ह्यू चेंज करायचं असेल, आयसोमेट्रिक पाहिजे, टॉप व्ह्यू पाहिजे, ठीक आहे, म्हणजे काय की जसं पाहिजे तसं आपण ते फिरवू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट इथं हे बघितलं. आता आपण बघणार आहे बघा इथं, बघा इथं मॉडेल ट्री तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही डॅटम प्लेन पण घेऊ शकता. आता डॅटम प्लेन घेताना बघा, जर तुम्हाला या फेसच्या करस्पॉन्डिंग जर डॅटम प्लेन घ्यायचं असेल, हे फेस आहे याच्या करस्पॉन्डिंग काय करायचं, इकडच्या बाजूला एक डॅटम प्लेन घ्यायचं. आता आपले जे 3 मेन प्रिन्सिपल प्लेन तर आहेत बरोबर, तर प्रिन्सिपल प्लेनच्या अशी आपण जर वेगळा जर कुठला प्लेन घ्यायचा असेल आणि त्याच्यावरती स्केच काढायचं आहे, तर तशा केसमध्ये आपण ते पण घेऊ शकतो, किंवा याला टिल्ट पण करू शकतो ॲट एन अँगल. आता ह्या फेसपासून सिलेक्ट ऑब्जेक्ट, तर बघा म्हणजे इथं तुम्ही काय करू शकता, त्याला अँगल मध्ये पण, म्हणजे डॅटम प्लेन काय आहे की ज्या केसमध्ये आपल्याला ऑक्सिलरी व्ह्यू वगैरे काढायचे तशा केसमध्ये आपण ते यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्केच. आता बघा हे मी थोडं डिलीट करतो, तुम्हाला परत पहिल्यापासून जाऊन. इथे तुम्हाला माऊसचं एक्सप्लेनेशन करायसाठी मी ते थोडं एक ऑब्जेक्ट काढून दाखवला. आता परत एकदा पहिल्यापासून स्केच. बघा आता इथं स्केच म्हणजे काय आहे की आपल्याला जर 2D ड्रॉइंग करायचं असेल, 2D, तर 2D स्टार्ट करायसाठी आपल्याला पहिले स्केच मध्ये जावं लागेल. स्केच मध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला इथं पहिले एक प्लेन सिलेक्ट करावा लागतो. काय सिलेक्ट करावा लागतो, प्लेन. तर प्लेन सिलेक्ट करताना बघा, तर तुम्ही एक प्लेन सिलेक्ट करायचं. ठीक आहे, तर प्लेन सिलेक्ट केला, ह्या प्लेन मध्ये आपण काय करणार आहे, ड्रॉइंग ड्रॉ करणार आहे. ठीक आहे, तर ड्रॉइंग ड्रॉ करताना बघा त्याला परत इथं काय करायचं, चेंज करायचं. नंतर नेक्स्ट बघा, आता आपण काय आलं 2D इन्व्हायरमेंट मध्ये आलो. 2D इन्व्हायरमेंट मध्ये आल्यानंतर बघितलं 2D च्या कमांड ऑन होते, इथं रॅपिड डायमेन्शन आलं. त्याच्यानंतर हे जे स्केचर मध्ये जे
मेन असतात, म्हणजे काय की स्केचर मध्ये प्रोफाईल आहे, रेक्टँगल आहे, लाईन आहे, नंतर आर्क आहे, सर्कल आहे, पॉइंट आहे, या व्हेरियस कमांड काय झाल्या ऑन झाल्या. तर मग आपण सगळ्यात पहिल्यांदा घेणार आता एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ करू आपण. तर ऑब्जेक्ट ड्रॉ करताना बघा, ऑब्जेक्ट ड्रॉ करताना काही सिंपल एक ऑब्जेक्ट ड्रॉ करू. ठीक आहे, एक रेक्टँगल ड्रॉ करतो मी. आता बघा हा मी काय केलं, एक रेक्टँगल ड्रॉ केला रेक्टँगल कमांड यूज करून, आणि इथं त्याच्यावरती डबल क्लिक केलं तर बघा मी याला 50 डायमेन्शन देतो. ठीक आहे, नंतर परत इथं याला पण 50. आता इथं बघा जसं जॉमेट्रिक कन्स्ट्रेंट असते बघा, इथं जॉमेट्रिक कन्स्ट्रेंट, तर हे कन्स्ट्रेंट व्हेरियस कन्स्ट्रेंट या काय कोइन्सिडेंट आहे. म्हणजे काय की जर सपोज हा पॉइंट जो आहे, हा पॉइंट आणि हा ऍक्सिस एकमेकांना कसे पाहिजे, एकमेकांना म्हणजे हा जो आहे का याला पॉइंट ऑन कर पाहिजे. म्हणजे हा कर हा काय आता बघा याला अजून आपण फिक्स केलेलं आहे का नाही, याचे फक्त जे एक्सटेरियर डायमेन्शन आहे, म्हणजे आता ही जी साईज आहे 50, तर बघा तुम्हाला एकदा बघा आता हा आपण हा जो रेक्टेंगल ड्रॉ केलाय याची आता इथली फक्त ही साईड फिक्स आहे. ही साईड फिक्स आहे का, ही साईड फिक्स नाही, तर ही आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. म्हणजे याचं काय डिग्री ऑफ फ्रीडम आपल्याला रेस्ट्रिक्ट करावं लागणार. कधी रेस्ट्रिक्ट होईल, ज्यावेळेस आपण ही साईज देऊ इनपुट मध्ये, त्यावेळेस काय होणार, ती फिक्स होणार. पण बघा आता याची आपण काय केलंय, पोझिशन फिक्स केलेली नाही, याची साईज फिक्स आहे. हे 50 पेक्षा 50 बाय 50 पेक्षा इन्क्रीज होऊ शकत नाही, पण त्याची पोझिशन फिक्स नाही. तर मग पोझिशन फिक्स करायला काय करावं लागेल, तर हा जो ऍक्सिस आहे, हा ऍक्सिस आणि हे एका लाईन वरती घ्यावं घेतलं बघा. त्याच्यानंतर ना परत आता तो इकडे असा स्लाइड होईल, पण असं स्लाइड होणार नाही का, कारण की त्याची अशी डिग्री ऑफ फ्रीडम रेस्ट्रिक्ट केलेली नाही. तर मग हा परत काय करायचं, हा ऍक्सिस आणि हे सिलेक्ट करायचं, आणि याला परत काय करायचं, हा पॉइंट आणि हा ऍक्सिस ऑन कर. बघा हा या पोझिशनला काय झालं, फिक्स झाला. त्याची रेस्ट्रिक्शन म्हणजे काय की त्याची पोझिशन पण फिक्स झाली आणि त्याची जे डायमेन्शन होते ते पण फिक्स झाले. बघा आता हे ड्रॉइंग कसं आहे, ग्रीन कलर मध्ये, ज्यावेळेस आपण हे फिनिश करणार त्यावेळेसच आपल्या 3D चे कमांड ऑन होणार, अदरवाईज ते होत नाही. आता हे जोपर्यंत ग्रीन कलर मध्ये ड्रॉइंग असतं ना, तोपर्यंत ते 2D इन्व्हायरमेंट असतं. त्याच्यानंतर नाही तर बघा लाईन कमांड आहे, लाईन कमांड मध्ये लाईनला काय आपण तुम्ही इथं सपोज या पॉइंट पासून एक लाईन ड्रॉ केली. ठीक आहे, त्याच्यानंतर सर्कल पण ड्रॉ करू शकतो इथून. नंतर ना जर तुम्हाला हे ट्रिम करायचं आता हे नको तर इथं बघा ट्रिम कमांड, याच्यामध्ये इथं जायचं, ट्रिम कमांड ऑन केल्यानंतर बघा जो तुम्ही लाईन सिलेक्ट करायची ती काय होणार, ट्रिम होणार, म्हणजे ती कट होणार. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा एक्सटेंड कमांड. सपोज बघा आता लाईन आहे आणि इथे ही एक लाईन, ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं, ही लाईन ऑटोमॅटिक इथपर्यंत एक्सटेंड करायची, मग इथं जायचं आणि एक्सटेंड कमांड ऑन करायची, एक्सटेंड. आणि बघा तिला जर याच्यावरती क्लिक करायला गेलं तर ते ऑटोमॅटिक काय होती, एक्सटेंड होते. बघा इथपर्यंत एक्सटेंड झाली. त्याच्यानंतर ना NX मध्ये बघा सगळ्यात बेसिक इथं तुम्ही कमांड सर्च पण करू शकता. इथं सर्च बार आहे, सर्च बार मध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, त्याला सर्च केल्यानंतर ती कमांड कुठे अवेलेबल आहे. कधी कधी इथं मेनू बार वरती आपल्याला सगळं दिलेलं नसतं टूल बार मध्ये, तर त्या केस मध्ये आपण सर्च करून पण करू शकतो. ठीक आहे, आता परत एकदा मी इथं ट्रिम करतो, कारण की या लाईनची गरज नाही. नेक्स्ट बघा इथं आता हे व्हेरियस खाली इथं बघा इथं स्टुडिओ लाईन दिलेलं आहे. 3D ज्यावेळेस आपण जे सर्फेसेस क्रिएट करतो, सर्फेसिंग मध्ये जनरली असं यूज केला जातो हेक्सागॉन, पॉलिगॉन. पॉलिगॉन मध्ये आपण पेंटागॉन, हेक्सागॉन जेवढे नंबर ऑफ साइड देणार तेवढे नंबर ऑफ साइड आपण ड्रॉ करू शकतो. इथं इलिप्स पण काढू शकतो. त्याच्यानंतर इथं कोन कोनिक काढू शकतो, ऑफसेट कर्व करू शकतो. त्याच्यानंतर इथं पॅटर्न कर्व पण करू शकतो. बघा ही पॅटर्न कर्व जी कमांड आहे, आता सिलेक्ट कर, हा कर्व आपण सिलेक्ट केला. इथं पॅटर्न काय आहे, लिनियर पॅटर्न पाहिजे. ठीक आहे, मग नंतर इथं 10 काउंट टाकलं. ठीक आहे, त्याचा डिस्टन्स ठेवला आपण 20 आणि सिलेक्ट. बघा इकडच्या बाजूने काय आलं, आपण जेवढं आता डिस्टन्स वाढवणार 50 बाजूने टाकलं, बघा इकडच्या साईडला एक पॅटर्न झाला. बघा किंवा 60 करतो. म्हणजे काय आहे की जसं आपण त्याला येतं ना त्या डायरेक्शन मध्ये ते चेंज होतं. ठीक आहे, पॅटर्न का म्हणजे आपण ते पॅटर्न करू शकतो त्याचं.
त्याच्यामध्ये पण सर्क्युलर पॅटर्न वगैरे जसं आपण पुढे आता काही स्केचेस ड्रॉ करणार आहे त्या केसमध्ये ते लागेल त्यावेळेस आपण ते बघू डिटेलमध्ये. बट इथं पॅटर्न प्रमाणे आता बघा आपण हे 2D स्केच काढल्यानंतर याला फिनिश करायचं. फिनिश केल्यानंतर याचा कलर चेंज होतो बघा. हे कोणत्या एन्व्हायरमेंट मध्ये आलं हे आता बघा आपण 3D एन्व्हायरमेंट मध्ये आलो. पहिले कशात होतो 2D एन्व्हायरमेंट मध्ये. बघा स्केच कमांड परत इथं ऑन झाली तिथं बघा आपण ज्यावेळेस स्केच ऑन केलं त्यावेळेस आपण काय की इथं स्केच ऑप्शन होतं बट त्याच्या शेजारी फिनिश होतं. आता फिनिश केल्यानंतर याचा कलर चेंज झाला. कोणता कलर आला ब्ल्यू कलर आला. ब्ल्यू कलर आल्यानंतरच आपण त्याला काय करू शकतो एक्सक्लूड करू शकतो. आता सगळ्यात पहिली जी कमांड आहे 3D ची ती आहे एक्सक्लूड. तर एक्सक्लूड मध्ये बघा इथं तुम्ही सिंगल कनेक्टेड कर पण असतं कधी कधी म्हणजे एक कर सिलेक्ट करावं लागतं. जर कर आपण सगळे जोपर्यंत क्लोज लूप मध्ये येत नाही तोपर्यंत ती सॉलिड बॉडी होत नाही. अदरवाईज ती काय राहते एक सिंगल बॉडी राहते. सिंगल बॉडी म्हणजेच ते एक थिन शीटच्या फॉर्म मध्ये एक्सटेंड होत राहते. ज्यावेळेस आपलं हे क्लोज लूप मध्ये त्यावेळेस काय होईल ती सॉलिड बॉडी मध्ये कन्वर्ट होईल. त्याच्यानंतर इथं बुलियन असतात. आता बघा इथे एक फर्स्ट ऑब्जेक्ट आहे त्याच्यामुळे ते काय आहे की कुठलंही स्पेसिफिक बुलियन येत नाही. म्हणजे इथं बघा युनिट आहे सबस्ट्रॅक्ट आहे इंटरसेप्ट आहे इन्फाइनाइट आहे. आता बघा आपलं सध्या काहीच नाही फर्स्ट ऑब्जेक्ट आहे त्याच्यामुळे इथं काही आलेलं नाही. इथं हा कर्व सिलेक्ट केल्यानंतर ना दोन व्हॅल्यू द्यावं लागते एक पॉझिटिव्ह साईड आणि एक निगेटिव्ह साईड. आता बघा इथं आपण त्या साईडला आपल्याला एक्सटेंड करायचं नाही त्याच्यामुळे आपण काय इथं एक झिरो टाकलेलं आहे. जर तुम्ही इथं -25 टाकलं दोन्ही बाजूला एक्सटेंड होईल बघा इकडे पण आणि इकडे पण. आणि इथं जर झिरो केलं तरी ते त्या बाजूला एक्सटेंड होईल किंवा इथं तुम्ही डायरेक्शन चेंज करू शकता. इथं काय रिव्हर्स डायरेक्शन फॉरवर्ड डायरेक्शन आणि इथं ओके करायचं. हा झाला आपला 3D ऑब्जेक्ट तयार. आता बघा इथून परत सेट केला आपण आणि इथं मॉडेल हिस्ट्री आली बघा एक्सट्रूड स्केच हे दोन आले. आता आपण काय करणार याच्यावरती एक सेकंड ऑब्जेक्ट काढणार आणि तो याच्यामधून मायनस करणार स्केच. आता बघा परत एकदा स्केच काढतोय आपण ते परत आपल्याला एकदा प्लेन विचारतंय बघा. तर मी आता हा प्लेन जर सिलेक्ट केला ऑन फेस ओके ओके बघा आता ह्या फेसला आपण एक ड्रॉइंग काढणार. सपोज मी इथे एक सर्कल काढलं सर्कल नंतर ना इथे एक सेकंड सर्कल काढलं. आता मी अंदाजे काढतो याचं स्पेसिफिक काही असं डायमेन्शन नाही. आता मला हे चार जे सर्कल आहे हा एक दोन हे कसे पाहिजे एकमेकांमध्ये अलाइन पाहिजे ठीक आहे. त्याच्यानंतर परत हा आणि हा सर्कल पण हॉरिझॉन्टली अलाइन पाहिजे म्हणजे एकमेकांचे सेंटर पॉइंट. नंतर हा पण पाहिजे. मी तर हे जॉमेट्रिक कन्स्ट्रेंट यूज करून काढू शकतो. हॉरिझॉन्टल नाही होऊ शकत व्हर्टिकल करू आपण. ते हॉरिझॉन्टल केल्यामुळे ते वरती निघून गेलं होतं. आता बघा याला हॉरिझॉन्टली अलाइन करायचं ठीक आहे. आता बघा याची एकाची जर पोझिशन चेंज केली तर हे सगळे कसे राहणार एकमेकांना. आता हा याच्यासोबत हा ऍक्सिस आणि हा ऍक्सिस हा जो सेंटर पॉइंट आहे एका लाईनवर असणार हॉरिझॉन्टल व्हर्टिकल. आता मी हे स्केच काढलं. स्केच काढल्यानंतर बघा मला इथं फिनिश करावं लागेल. फिनिश केल्यानंतर हे ग्रीन कलर मध्ये कन्वर्ट झालं बघा. आता मला काय करायचंय याच्यामध्ये होल म्हणजे हे जे ड्रॉ केलेलं आहे याला सबस्ट्रॅक्ट करायचं. परत एकदा एक्सक्लूड वरती क्लिक करायचं. हे जे कर्व आहे सिलेक्ट करायचं. बघा आता मी काय करतो इथं सिंगल कनेक्टेड करतो आणि इथं मायनस जे टाकलेलं होतं पहिले त्याला झिरो करतो आणि याची डायरेक्शन रिव्हर्स करतो बघा. आता मला काय हे होल काय इथपर्यंत मी थ्रूआउट घेतलं ठीक आहे. त्याच्यानंतर ना आणखीन एक होल सिलेक्ट करतो 2 3 4 आणि इथं बुलियन मध्ये जायचं सबस्ट्रॅक्ट. सबस्ट्रॅक्ट करताना बघा सबस्ट्रॅक्ट कशामधून होणार आहे फर्स्ट बॉडी मधून. ती फर्स्ट बॉडी ऑटोमॅटिक सिलेक्ट झाली कारण की आपल्याकडे काय आता अवेलेबल बॉडी एकच आहे. मग त्याच्यातनं ते आपण काय करणार सबस्ट्रॅक्ट करणार अप्लाय करणार. बघा हे काय हे मटेरियल रिमूव्ह झालं याच्यामधून बरोबर आहे की नाही. हे मटेरियल काय आलं रिमूव्ह झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता नेक्स्ट हा जो आहे आपल्याला हा सबस्ट्रॅक्ट करायचा ठीक आहे. याला मी सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर बघा आता मी याला रिव्हर्स मध्ये मूव्ह करतो. मूव्ह केल्यानंतर बघा इथं हे जे झिरो आहे ना इथून काय करतो मी -10 टाकतो ठीक आहे. -10 नाही +10 ठीक आहे. +10 आणि इथं 40 करतो ठीक आहे. आता याला सबस्ट्रॅक्ट म्हणतो. सबस्ट्रॅक्ट म्हणल्यानंतर बघा काही जणांना वाटत असेल इथं सबस्ट्रॅक्टच नाही झालं बट ऍक्च्युली बघा आता इथं तुम्हाला दाखवतो. हे इथं हे दिसतंय का काहीतरी तेव्हा इथं मध्ये सेंटरला दिसतंय का नाही. तर म्हणजे काय आहे की हा जो ऑब्जेक्ट आहे तो जो सर्कल होता तो मधल्या मध्येच सबस्ट्रॅक्ट झाला. इथं तेव्हा इथं दिसतंय ना हे काय मधलं मटेरियल रिमूव्ह झालं. म्हणजे काय आहे की हे जे वायर फ्रेम आहे हे वायर फ्रेम मधलं जे म्हणजे
इंटरनल फीचर ॲनालिसिस करायसाठी असतं. तर बघा मी आता हे चेंज करतो परत. आपण काय की एनएक्स मध्ये कमांड मॉडिफाय पण करू शकतो. इथं मी आता 0 जर केलं, ठीक आहे, आणि याला जर इथं बुलियन मध्ये जाऊन सबस्ट्रॅक्ट जर म्हणलं, ठीक आहे, बघा इथे हे मटेरियल काय झालं, रिमूव्ह झालं. काय झालं, इथं रिमूव्ह झालं बघा. आणि इथं बघा मॉडेल ट्री मध्ये इथं हा आपला डाटा, त्याच्यानंतर ही फर्स्ट केज, नंतर हे सेकंड केलेलं आपण म्हणजे एक्सक्लूड केलं तर फर्स्ट केज, त्याच्यानंतर हे सेकंड स्केच. सेकंड स्केच मध्ये आपण हे 4 होल आणि हे एक सेंटरचं होल काढलं होतं. त्याच्यानंतर फर्स्ट त्याच्यामधलं जे फर्स्ट एक्सक्लूड आहे त्याच्यामध्ये आपण हे होल थ्रूआउट आपण सबस्ट्रॅक्ट केले होते. नंतर हे एवढं याच्यात हे सबस्ट्रॅक्ट केलं बघा, हे थ्रूआउट नाही. म्हणजे हे काय झालं, ही मॉडेलची हिस्ट्री तयार झाली. तर मॉडेल ट्री मध्ये बघा इथं ग्रीन टिक येत आहे, म्हणजे या सगळ्या कमांड एकदम व्यवस्थित प्रॉपर आलंय. कधी कधी काय होतं की सगळ्याच कमांड प्रॉपर म्हणजे सगळे जे आपण असतं कधी कधी म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड जर जॉमेट्री असेल तर काही कमांड त्याच्यात ब्रेक व्हायचं. आता तुम्ही इथं बघा ही जी मॉडेल ती याच्यामध्ये जाऊन फर्स्ट स्केच एडिट पण करू शकता. तुम्हाला जर वाटलं मला त्याची साईज चेंज करायची मग ती 60x60 करायची, ठीक आहे. आणि ही हाईट जी होती ती आपण काय केली, हाईट नाही चेंज करायची, आपण इकडचं त्याची हाईट चेंज करू, विड्थ तेवढीच, ठीक आहे, 50. आणि ही जी हाईट आहे त्याला काय करू आपण 60 करू, आणि याला क्लोज करू. बघा फिनिश जर केलं तर ऑटोमॅटिक सगळं चेंज होणार. आता बघा हे जे ब्लाइंड होल होती, नाही हे जे होल होते थ्रूआउट होते बघा, आता यांना परत आपल्याला चेंज करावं लागेल. यांची जी आपण डेप्थ दिलेली होती बघा ती किती 59 आहे. आपण जर याला 60 केली तर हे परत एकदा थ्रूआउट होऊन जाईल, कारण की आपण त्याची हाईट काय केली ती थ्रू केली होती, राईट. म्हणजे असं चेंज करू शकतो तुम्ही इथं रिव्हर्स मध्ये जाऊन. नेक्स्ट कमांड आहे बघा इथं आता होल कमांड. आपण काय की होल काढू शकतो होल कमांडनी पण, आणि होल आपण डायरेक्ट पण काढू शकतो. म्हणजे जसं मी इथं सर्कल काढलं आणि ते परत एक्सट्रूड कमांड यूज करून सबस्ट्रॅक्ट केलं तसं पण तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर ना बघा इथं एज ब्लेंड आहे. एज ब्लेंड म्हणजे काय की आपल्याला चाम्फर किंवा एज तिथं रेडियस पाहिजे, तर रेडियस असते ना बघा इथं रेडियस खूप मोठी आलेली आहे, तुम्ही ती कमी करू शकता बघा. म्हणजे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी, सपोज मी इथं टाकले 3. नंतर तुम्ही ज्या ज्या एजेस सिलेक्ट करणार त्या त्या एजेस काय होणार आहे त्यांना रेडियस येणार आहे. याची बाजू सिलेक्ट केली आणि याला अप्लाय जर केलं तर बघा इथं असं चाम्फर रेडियस दिसतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आता तुम्ही बॉटम साईडला वेगळे रेडियस पण टाकू शकता, किंवा व्हर्टिकल जे त्याला पण तुम्ही रेडियस देऊ शकता. तुम्हाला जर वाटलं मला इथं 5 द्यायची, ठीक आहे, आणि अप्लाय पण करू शकता बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आपण जे चाम्फर दिलेले इथं बघा चाम्फर कमांड. तुम्हाला जर वाटलं मला चाम्फर पाहिजे बॉटम साईडला सगळीकडे, इथं तुम्ही चाम्फर पण देऊ शकता बघा. आणि चाम्फरची साईज बघा, चाम्फर मध्ये 2 टाईपची, सिमेट्रिक असिमेट्रिक. तर तुम्ही सिमेट्रिक मध्ये इथं 5 mm टाका आणि अप्लाय करा बघा. याला काय आलं चाम्फर पण आलं. म्हणजे काय की चाम्फर कमांड मी हे जे सिलेक्ट करायचे आणि चाम्फर येतो, ठीक आहे. नेक्स्ट बघा आता इथं नेक्स्ट इथं आता सेल कमांड. आता बघा शेल कमांड जी राहते, शेल म्हणजे काय की तुम्हाला एखादा सॉलिड बॉडी त्याला बॉक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मग आपण काय करू आता इथं थोडस डिलीट करूया. मग हे डिलीट पण करू शकता तुम्ही, तसं काही नाही. आता फर्स्ट आपलं हेच बघा, हा काय आपल्याला बॉक्स मध्ये कन्वर्ट करायचं, राईट. मग आता सपोज तुम्ही इथं त्याच्या होम पोझिशनला आले आणि तुम्ही आता इथं शेल कमांड जर यूज केली तर बघा काय होतं. शेल कमांड वरती क्लिक करायचं, मग सिलेक्ट द फेस. फेस सिलेक्ट केल्यानंतर बघा त्याच्यानंतर इथं थिकनेस किती ठेवायची ते विचारतंय. तुम्हाला जर 5 ठेवायचे असले तर 5 ठेवू शकता, तुम्हाला जर 1 ठेवायचे असले 1 ठेवू शकता, किंवा 2 पण ठेवू शकता. आणि जर तुम्ही हे अप्लाय केलं तर बघा हे बॉक्स मध्ये कन्वर्ट झालं, राईट. हा काय झाला बॉक्स मध्ये कन्वर्ट झाला. त्याच्यानंतर ना बघा आता तुम्हाला इथं हे जे युनिट दिसतंय ना, युनिटचं मिनिंग एक्सप्लेन, ठीक आहे. आता स्केच, तर मी इथं स्केच काढलं, एक मी काय केलं बॉडी काढली, सर्कल काढलं, सर्कल काढल्यानंतर ना त्याला परत एक्सक्लूड केलं. तर एक्सक्लूड केल्यानंतर ना बघा आता मी सिलेक्ट करणार स्केच,
सिलेक्ट केल्यानंतर इथं 0 टाकायचं, आपण +10 टाकू 0 आणि इथं नन सध्या. तर इथं बघा आता इथं बुलियनचा यूज हे युनिट आणि हे युनिट सेमच आहे, याच्यात आणि याच्यात काही फरक नाही बघा, इथं सेम सिम्बॉल दिलेलं आहे. तर तुम्ही जर आता इथं युनिट सिलेक्ट केलं, युनिट सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट द बॉडी, तर दुसरी बॉडी एकच आहे, म्हणजे काय की ही बॉडी आणि ही बॉडी युनिट बॉडी होणार, म्हणजे एकच सिमिलर बॉडी पार्ट आहे असं त्याचं मिनिंग होणार. त्याच्यानंतर ना जर तुम्ही इथं नन जर ठेवलं आणि अप्लाय जर केलं तर बघा इथं ही बॉडी येणार, पण ही वेगळी सिलेक्ट होणार आणि ही वेगळी सिलेक्ट होणार, म्हणजे काय की ही युनिट नाही. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा, आता युनिट जर करायचं असेल तर सिलेक्ट फर्स्ट बॉडी, ही बॉडी सिलेक्ट केली आणि दुसरी ही बॉडी आणि अप्लाय जर केलं, आता हे बघा याच्यावरती जर गेलं तर हे सगळं एकदा सिलेक्ट होते, पण हे जर युनिट जर नसतं तर ते काय होतं, वेगवेगळं सिलेक्ट होतं. बघा इथं वेगळं सिलेक्ट होतंय आणि इथं वेगळं सिलेक्ट होतंय, म्हणजे काय की युनिट नाही. आणि युनिट वरती जाऊन जर क्लिक केलं आणि ही बॉडी जर युनिट केली अप्लाय केलं तर बघा हे एकच सिलेक्ट होतं. ठीक आहे, म्हणजे काय झालं आता हा युनिट पार्ट झाला कशाचा, याचा, म्हणजे एक कंटिन्युअस पार्ट आहे किंवा कंटिन्युअस बॉडी. त्याच्यानंतर ना आता आपण काही स्केच ड्रॉ करू जे बेसिक राहील, ज्याच्यामध्ये जिओमेट्रिक कन्स्ट्रेंट आपण यूज करणार आहे असे आपण काही स्केचेस ड्रॉ करू. इथं परत एकदा मी याच्यावरती आलेलो आपण कॅट प्रॅक्टिस PDF मध्ये बघू. ठीक आहे, आपण आता काय रॅचेट व्हील याच्यामध्ये ड्रॉ करू. बघा नेक्स्ट मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला काही स्केचच्या कमांड पण शिकायला भेटतील. आता बघा आपण फर्स्ट कोणता हा प्लेन सिलेक्ट केला, तुम्हाला जो पाहिजे तो करू शकता, असं काही नाही. तुम्हाला जर वाटलं की बॉटमचं सिलेक्ट करायचं, ठीक आहे बॉटमचं करू शकता. तुम्हाला वाटलं व्हर्टिकल सिलेक्ट करायचं तर मी इथं व्हर्टिकल सिलेक्ट करतोय. नंतर ना बघा इथं हे जे रॅचेट व्हील दिलेले आहे त्याच्यामध्ये बघा पहिला डायमीटर जो तो किती आहे, 152 आहे. ठीक आहे, मग इथं जायचं सर्कल या पॉईंट पासून 152 डायमेन्शन दे त्याला. हे नेक्स्ट बघा आता इथं 15 डिग्री दिलेलं आहे. बघा हे किती 15 डिग्री, मग 360 डिवाइड बाय जर 15 जर केलं तर ते जवळपास 24 आहेत, म्हणजे काय आहे की 24 आहे बरोबर. आता प्रत्येक वेळेस तुम्ही ड्रॉ नाही करणार, तर तुम्ही काय करायचं, पहिले एक 15 डिग्रीची हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर नेक्स्ट बघा ठीक आहे, होम एक मिनिट इथं थोडंसं सिस्टम स्लो झालंय, सेव्ह करून परत ऑन कर. ठीक आहे, आता इथं काय करायचं, एक होमवरती लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे,
बघा एक ड्रॉ केली लाईन. त्याच्यानंतर बघा इथं ट्रिम कमांड यूज करायची, हे समोरचं ट्रिम करायचं. नंतर परत एकदा 15 डिग्री वरती लाईन ड्रॉ करायची. बघा 15 डिग्रीला टॅब दाबायचं आणि इथं 15ला. ठीक आहे. नेक्स्ट बघा याला पण समोरचं जे आलंय त्याला ट्रिम करायचं. नंतर ह्या पॉइंट मधून इथे एक लाईन ड्रॉ करायची. आणि बघा ही लाईन आणि ही लाईन सिलेक्ट करायची आणि इथं बघा परपेंडिक्युलर साईन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. म्हणजे काय ही ही काय राहणार आता, ही लाईन याला परपेंडिक्युलर आली बघा. मग इथं परत एकदा ट्रिम वरती क्लिक करायचं, हे ट्रिम करायचं, हे पण ट्रिम करायचं. नेक्स्ट बघा आता आपल्याला काय की आपण इथं हा एक ड्रॉ केला आणि आपल्याला हे काय पाहिजे आता सर्क्युलर पॅटर्न मध्ये पाहिजे, बरोबर आहे की नाही, अशी मल्टिपल पाहिजे. तर इथं 15 डिग्री दिले तर मग इथं तुम्ही हे सिलेक्ट करायचं पहिले, ही एक लाईन आणि ही लाईन दोन सिलेक्ट केले. मग इथं बघा इथं जायचं. त्याच्यानंतर इथं पॅटर्न कमांड आहे. पॅटर्न कमांड मध्ये स्पेसिफाय पॉईंट. बघा आपण दोन कर ऑलरेडी सिलेक्ट केलेले तर त्याच्यामुळे इथं ग्रीन टिक आलं बघा. नंतर इथं विचारतं लिनियर सर्क्युलर सिलेक्ट करायचं, स्पेसिफाय पॉईंट. आता पॉईंट बघा आपण ह्या झिरोच्या कोऑर्डिनेट पासून काढलेले म्हणून इथं ऑलरेडी 0 पॉईंट आलेलं. ओके. त्याच्यानंतर बघा इथं ते पिच विचारतंय तर आपल्याला काउंट किती पाहिजे. तर मग काउंट आता तुम्हाला तिथं बघा 15 डिग्री दिलेले तर मग 360 डिवाइड बाय 15 करायचं. तर मग इथं ऑटोमॅटिक ते काउंट येते. म्हणजेच नाही सॉरी, आपल्याला तिथं डिग्री किती दिलेली आहे 15 दिलेली. मग इथं 15 टाकायचं 15. त्याच्यानंतर ना काउंट बघा आपण किती टाकले आता 360 डिवाइड बाय सपोज आता टोटल सर्कल किती राहतं 360 डिग्री राहतं. आणि मग त्याला जर आपण 15 डिग्रीने जर डिवाइड केलं तर नंबर ऑफ किती येतात 24 येतात. किंवा तुम्ही डायरेक्ट इथं 360 डिवाइड बाय 15 टाकायचं आणि तेवढे नंबर ऑफ काउंट येतात. अप्लाय करायचं. अप्लाय केल्यानंतर ना बघा इथं आलंय. आता हे बाहेरचे जे सर्कल हे डिलीट करून टाका. हे झालं बाहेर एक्सटेरियर पार्ट. आता आपण हा काय केला ड्रॉ केला बरोबर. त्याच्यानंतर ना मधलं जे सर्कल आहे हे कितीच आहे 125 125. नेक्स्ट बघा सेंटरचं जे सर्कल हे किती आहे 38. त्याच्यानंतर ना एकदम सेंटरचं 19 आहे. नंतर ना बघा एक पीस सर्कल आहे बरोबर. तर हे जे पीस सर्कल आहे बघा याचा डायमीटर किती दिलाय त्याने 82 दिलाय. ठीक आहे. म्हणजे 82 चं सर्कल ड्रॉ करा 82. त्याच्यानंतर ना 82 च्या सर्कल वरती बघा हे जे 15 इथून एवढं 15 डिग्री आहे बरोबर आणि इथून एवढं 15 आहे म्हणजे 30 डिग्री वरती एक लाईन ड्रॉ करायची. इथून सेंटर पॉइंट पासून टॅब दाबायचं 30 डिग्री अँगल द्यायचं. बघा इथं हा जो पॉइंट आला या पॉइंटला एक सर्कल ड्रॉ करायचं. या पॉइंटला काय करायचं एक सर्कल ड्रॉ करायचं. तर इथं हे ट्रिम करून घ्या इथं एक्स्ट्रा आलंय ते. ठीक आहे. नंतर इथं काय करायचं सर्कल ड्रॉ करायचं. ती सर्कल किती दिलेलं आहे बघा इथं 25 दिलेलं आहे. ठीक आहे 25. त्याच्यानंतर ना ही लाईन डिलीट करायची आपण जी ड्रॉ केली ती आणि हे सर्कल पण डिलीट करायचं. ठीक आहे. नंतर याला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर इथं परत एकदा पॅटर्न मध्ये सर्क्युलर स्पेसिफाय पॉईंट सेंटर पॉईंट 0 लाच राहणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला किती काउंट पाहिजे आता 6 पाहिजे. ठीक आहे. आणि डिग्री किती पाहिजे 360 डिवाइड बाय 6 जर केलं तर 60 डिग्री येणार 60 डिग्री. ओके. बघा आता हे काय आले. त्याच्यानंतर बघा हे होल्स झाले 6. आता इथं आपल्याला थोडं की वे काढायचं बरोबर. की वे दिलेलं आहे बघा त्याचं 4.76 आणि 2.38. म्हणजे काय की त्याचं जे व्हर्टिकल डिस्टन्स जे राहणार 2.38 आणि हॉरिझॉन्टल 4.76. म्हणजे इथं काय करायचं एक लाईन ड्रॉ करायची. बघा हॉरिझॉन्टल किती 4.76. ठीक आहे. त्याच्यानंतर इथून 2.38
38. ठीक आहे. त्याच्यानंतर हा पॉईंट हा पॉईंट आपण याच्यावरती घेतला. त्याच्यानंतर हा जो मिड पॉईंट आहे आणि हा याच्यावरती, ठीक आहे. हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट आणि हे आपण काय करायचं, एका सेंटर मध्ये घेतलं बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं काय करायचं, लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे, की वे स्लॉट ह्या नंतर हे एक्स्ट्रा झालेलं ट्रिम करायचं. आणि याला जर फिनिश केलं, हे बघा फिनिश केल्यानंतर ना ब्ल्यू कलर मध्ये येते. आणि तेच जर तुम्ही एक्सपोर्ट जर केलं, तिथे सिंगल कनेक्टेड कर घेऊ आपण. सिंगल कनेक्टेड कर पेक्षा कनेक्टेड कर घ्या आणि अप्लाय करा. ठीक आहे, अप्लाय केल्यानंतर बघा हे असं आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, याच्यामध्ये तुम्ही म्हणजे ऍक्च्युली हे 3D साठी नाही, 2D साठी ड्रॉ करायचं होतं, पण आपण 3D तुम्हाला करून दाखवतो. म्हणजे ठीक आहे. आणि जर तुम्ही याच्यात गेले तिथे डायमेन्शन पण परत दिवस मध्ये मॉडिफाय करू शकता. हे डबल क्लिक केलं तर ते परत एकदा ऑन पण होतं. तुम्ही आता इथं हे बेसिक ड्रॉ करू शकता. तर आपण बाकीचं आता जे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू. या व्हिडिओ मध्ये आपण काय काय बघितलं की ज्या बेसिक कमांड होत्या, NX चा जो हा बघा इथं मेनू बार वगैरे. त्याच्यानंतर NX चे स्केचर एन्व्हायरमेंट आहे त्याच्या अबाउट थोडंसं बेसिक एक्सप्लेनेशन बघितलं. त्याच्यामध्ये थोड्याशा बेसिक कमांड बघितल्या. त्याच्यानंतर जसं AutoCAD मध्ये ज्या 2D च्या कमांड्स आहेत त्या सिमिलर काय याच्यामध्ये पण आहे. नंतर नेक्स्ट बघा आपण काय बघितलं की जे माऊस आहे ते माऊस कसा यूज करायचा. माऊस मध्ये बघा झूम इन झूम आउट करण्यासाठी स्क्रोल बटन यूज करायचं. स्क्रोल बटन जर तुम्ही फिरवलं की ते झूम इन होणार किंवा झूम आउट होणार. त्याच्यानंतर इथं फिट होतं. जर तुम्हाला हे फिट करायचं असेल, कधी कधी काय होतं एक बाजू चाललं जातं आणि भेटत नाही, म्हणजे काय इकडे इकडे फिरवून कळत नाही. तर त्या केसमध्ये काय फिट यूज करायचं. फिट केलं की ते ऑटोमॅटिक काय होणार, सेंटरला येणार. त्याच्यानंतर कधी कधी आता टिल्ड झालेलं राहतं, आपल्याला सरळ करायचं जर असेल तर इथं काय त्याच्यावरती गेलं की व्ह्यू काय होणार, ऍडजस्ट होणार. तुम्हाला जर वाटलं बघा ऑटोमॅटिक व्ह्यू काय होतं, ऍडजस्ट होतं. त्याच्यानंतर शेडेड विथ रिजन हे तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन दिलं की कधी कधी त्याचा कुठं कुठे यूज करायचं. त्याच्यानंतर नाही तर तुम्हाला सांगितलं होतं की मॉडेल ट्री कसं क्रिएट होतं आणि ती मॉडेल ट्री मध्ये तुम्ही जाऊन ते 1 बाय 1 तुम्ही मॉडिफाय पण करू शकता. नंतर तुम्हाला एक्सपोर्ट कमांड सांगितली बेसिक, आणि इथं एज ब्लेंड वगैरे शेल कमांड असे थोडेसे 2-3 बेसिक कमांड पण सांगितले. जसं NX सॉफ्टवेअर हे जे याच्यामध्ये व्हेरियस ऍप्लिकेशन्स पण मॉडेलिंग मॅन्युफॅक्चरिंग वगैरे त्याच्या अबाउट पण आपण बघितलं. नंतर मी इथं बॅकग्राऊंड चेंज करत असतो. बॅकग्राऊंड कारण की व्हाईट मध्ये क्लिअरली व्हिजिबल होतं, म्हणजे तुम्ही तसं बॅकग्राऊंड चेंज करू शकता. नंतर NX मध्ये सगळ्यात मेन बघा की तुम्ही इथं सर्च बार मध्ये कमांड सर्च करू शकता. सपोज मला पाहिजे थ्रेड कमांड. थ्रेड कमांड आली बघा इथं. आणि मग नंतर मी इथं जर थ्रेड कमांड वरती जर गेलं कमांड फाइंडर मध्ये, थ्रेड वरती जर थ्रेड आली बघा, थ्रेड वरती जर क्लिक केलं तर कुठे आहे तर मोर ऑप्शन मध्ये डिझाईन फीचर मध्ये दिलेलं आहे बघा. तर मग इथं ते ऑटोमॅटिक काय होतं, जनरेट होतं. किंवा त्याचा तो जो ऍड्रेस आहे इथं दिलेला बघा, मेनू वरती क्लिक करा, इन्सर्ट डिझाईन फीचर थ्रेड किंवा होम टॅब फीचर ग्रुप मोअर गॅलरी डिझाईन फीचर थ्रेड. म्हणजे काय की थ्रेडचं हे डायरेक्ट येऊन जातं. तुम्ही काही म्हणजे नाही का जी कमांड तुम्हाला वाटली ती सर्च करून सापडू शकता. की कधी समोर दिसत नाही तर मग अशा केसमध्ये तुम्ही ते सर्च पण करू शकता. NX स्पेशल याच्यामध्ये म्हणजे स्पेशल फीचर आहे ज्याच्यात आपण सर्च करू शकतो. नंतर नाही तर टूल्स वगैरे घेऊ.
नंतर असेंब्लीचे जे पार्ट्स आहे म्हणजे असेंब्ली ज्यावेळेस आपण करतो मल्टिपल पार्ट्स, तर अशा केसमध्ये आपण इथं असेंब्लीचे कन्स्ट्रक्ट वगैरे हे मोल्ड विजार्ड हे मोल्ड डिझाईनसाठी यूज केलं जातं. इलेक्ट्रोड डिझाईन पण जे ईडीएम प्रोसेस आहे, ईडीएम प्रोसेसमध्ये काय राहतं, इलेक्ट्रो डिस्चार्ज मशीनिंगमध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इलेक्ट्रोड मॅन्युफॅक्चर करावं लागतं. तर तो इलेक्ट्रोड मॅन्युफॅक्चरिंग करायच्या बिफोर इलेक्ट्रोडची डिझाईनची काही बेसिक प्रिन्सिपल्स राहतात. तर मग ते आपण इलेक्ट्रोड डिझाईन पण याच्यामध्ये वेल सेट मॅनरमध्ये करू शकतो. त्याच्यानंतर नाही होम तर आपण आता डिटेलमध्ये बघितलं, हे मॉडेलिंगचं आहे, स्केचरच्या कमांड आहे, इथं डॅटम प्लेन पण बघितला, एक्सक्लूड कमांड, होल कमांड, हे कमांडचं हे दिलेलं आहे. नंतर नाही इथं इंडस्ट्री याचं काय आपण जास्त म्हणजे मी आतापर्यंत यूज नाही केलं. नंतर नाही सर्फेसिंगचे येते, हे सर्फेसिंगमध्ये यूज केलं जातं. ठीक आहे, तर मग आपण आता होमवरती होतो. तर या सगळ्या गोष्टी आपण बघा, हे जर ड्रॉइंग कम्प्लीट झालं, सपोज तुम्हाला हे सेव्ह करायचं आहे, तर तुम्ही कंट्रोल एस पण करू शकता किंवा इथं सेव्ह ऑप्शन पण राहतं. परत तुम्हाला जर न्यू फाईल असेल तर न्यू वरती क्लिक करायचं आणि परत इथं मिलीमीटर तुम्हाला जे युनिट पाहिजे ते, नंतर इथं .prt चेंज नाही करायचं सपोज. नंतर परत इथं आपण फोल्डर वगैरे सिलेक्ट करून घेऊ शकतो आणि नवीन कमांड ओपन होते. ठीक आहे, बाकीचं आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.